राजा बिंबिसारचा उपदेश. कपिलवस्तू सोडल्याच्या नंतर पांडव टेकडी ह्या ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिली विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर भिक्षा पात्र घेऊन राजगृह या नगरीत निघाले. राजगृह नगरीत गेल्याच्या नंतर गौतम बुद्ध भिक्षा मागण्यासाठी जसे नगरीत घुसले त्यावेळेस राजगृह या ठिकाणी जनसमुदाय भरपूर प्रमाणात जमला होता. हे पाहून तिथला राजा बिंबिसार यांनी आपल्या राजसेवकाला विचारले की एवढा जनसमुदाय जमलाय कशासाठी. तर राजसेवकांनी त्याला असे सांगितले की शक्य कुळाचा वंशज जो त्याची भविष्यवाणी अशी सांगितली होती, हे राजा झाला तर सम्राट राजा होईल, नाहीतर भिक्षू झाला तर सम्यक संबुद्ध होईल, असा शक्यांचा कुलदीपक भिक्षा मागत आहे असे ऐकल्यानंतर बिंबिसार राजाने सांगितले, तू ह्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून राहा. जो हा जिथे जाईल तिथे काय करतो, कोणास भेटतो, काय नाही, याची सगळी माहिती मला सांग. त्याच्यानंतर गौतम बुद्ध हळूहळू भिक्षा मागत, बारीक आवाजात भिक्षा मागत गावात फिरले व जो अन्न मिळेल ते घेऊन पांडव टेकडीच्या पायथ्याशी जाऊन एका ठिकाणी निवांत बसून जेवण करून पांडव टेकडीवर गेले. तो राजा बिंबिसारला जाऊन सांगतो सेवक की गौतम बुद्ध पांडव टेकडीवर निवांत ध्यान अवस्थेत बसले आहेत. त्याच्यानंतर राजा बिंबिसार थोडासा जनसमुदाय घेऊन पांडव टेकडीवर जातो. भल्ला धिपाट गडी राजा बिंबिसार पांडव टेकडीवर जातो. त्याच्या दृष्टीत पडतो तो ध्यान अवस्थेत असत नसत बसलेला गौतम बुद्ध त्याला दिसला. त्याला वाटले जणू काय हा पर्वत आलत आहे आणि या पर्वताचं शिखर हे गौतम बुद्ध आहे असे वाटले. त्याच्यामुळे बिंबिसार राजा आहे त्या गौतम बुद्धाच्या शेजारी जाऊन ध्यान अवस्थेत बसला व गौतम बुद्धाला हळूच बोलू लागला की राजा, मी आणि शुद्धोधन राजा यांची फार जुनी मैत्री आहे. या उद्देशाने मी तुला काही दोन शब्द सांगू इच्छितो. त्यानंतर गौतम बुद्धांनी होकारार्थी मानवलेली व राजा बिंबिसार म्हणतो, तू शक्य कुळाचा कुलदीपक आहेस. तू राज उपभोगण्याचं सोडून तुला संन्यासाचा विचार मनात कसा आला व हे लोकांनी दिलेलं भिक्षा ग्रहण करण्याचं तुला सोबत नाही. तुला जर तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी नको असेल तर माझं अर्ध राज्य मी तुला देऊन टाकतो. तू हा संन्यासाचा उपदेश सोडून दे, असं राजा बिंबिसार गौतम बुद्धाला विनंती करतात.